वेलकम स्टुडंट्स. आपण हर्बर्ट सायमन बद्दल काही गोष्टी ऑलरेडी पाहिलेल्या या आधीच्या लेक्चर्समध्ये. तुम्ही जर ते लेक्चर्स पाहत नसतील तर तुम्ही ते लेक्चर्स पाहून घ्या, त्यावेळेस तुम्हाला हळूहळू गोष्टी कळतील. आपली एक पूर्ण सिरीज चालू आहे. ओके, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकरची आपण सिरीज घेतलेले, बरेचसे आपण थिंकर्स ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. हर्बर्ट सायमनचे ऑलरेडी आपले 2 लेक्चर झालेले आहेत, ज्यामध्ये हर्बर्ट सायमनचे जे कोणकोणते थेरीज आहेत, जे कोणते तत्वे आहेत त्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. हर्बर्ट सायमनचे आपण कोणत्या थेरीबद्दल बोलत आहे? निर्णय घेण्याचा सिद्धांत. कारण हर्बर्ट सायमननुसार प्रशासनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर निर्णय घेणे, आणि ते निर्णय कसे घेतले पाहिजे, कशा प्रकारे घेतले जातात त्याची माहिती ऑलरेडी याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण पाहिलेली आहे. थोडी अजून माहिती आपण हर्बर्ट सायमन बद्दल अजून घेणार आहे या लेक्चर्समध्ये. ओके, तर हर्बर्ट सायमन पहा, ऑलरेडी काही माहिती आपण पाहिलेली आणि थोडीफार माहिती आता आपण घेणार आहे. हे आपलं लास्ट लेक्चर आहे हर्बर्ट सायमनचं. ओके, चला पहा, यामध्ये हर्बर्ट सायमन काय म्हणतो, निर्णय 2 प्रकारचे असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतात. ओके, हे जे आपण जे बोलतो आहे, ज्या गोष्टी शिकवत आहे, जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स आपण पाहिलेले आहे त्याचे उदाहरणच आपण असे देत असतो जेणेकरून तुम्हाला ते कळतात की हा या गोष्टी रियालिटी आहेत. म्हणूनच आपण हे मोठ्या विचारवंत जे आहेत यांना आपण खूप मोठे विचारवंत किंवा ग्रेटेस्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स म्हणतो, कारण यांनी प्रशासन कसं असावं हे आपल्याला फार चांगलं सांगितलं होतं. यामध्ये हर्बर्ट सायमन सुद्धा सांगतो पहा एक महत्त्वाची गोष्ट, की निर्णय कोणकोणत्या प्रकारचे असू शकतात. 2 प्रकारचे निर्णय असू शकतात. एक असतात जे नियोजित निर्णय असतात, दुसरे असतात अनियोजित निर्णय. नियोजित निर्णय म्हणजे ज्याला प्लॅन डिसिजन म्हटलेलं आहे, अनियोजित निर्णय म्हणजे अनप्लॅन डिसिजन. आता प्लॅन डिसिजन त्याच्या नावावरूनच तुम्ही समजू शकतात की सगळे निर्णय जे असतात ते प्रॉपर प्लॅनिंगने केलेले असतात. आता हे प्लॅन निर्णय कसे असू शकतात? हे नॉर्मली लोअर लेवलला असतात, कारण ज्या ठिकाणी एकच काम तुम्ही नेहमी करत असतात त्या ठिकाणी तुमचे निर्णय हे नियोजित असू शकतात. बरोबर, ज्या ठिकाणी तुमचं रोज काहीतरी नवीन होत असते त्या ठिकाणी तुम्ही रोज एकसारखे नियोजन कसं करू शकतात? निर्णयांचं नाही करू शकत. त्यामुळे नॉर्मली तुम्ही पहा, जे कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये असो, प्रायव्हेट असो, गव्हर्नमेंट, कसली ऑर्गनायझेशन, जे खालच्या लेवलला काम करतात त्यांचे निर्णय फार नियोजित असतात. सफाई कर्मचारी असेल, क्लरिकल काम करणारा व्यक्ती असेल किंवा रेकॉर्ड किपिंग करणारा व्यक्ती असेल, यांचे कामं फिक्स आहेत. ते रोज येणार, ऑफिसला येणार, रेकॉर्ड किपिंग करणारा आपला लॅपटॉप त्या ठिकाणी उघडून बसणार किंवा कम्प्युटरवर बसणार, त्याच्याकडे रेकॉर्ड असणार, तो नोट डाऊन करून घेणार, झालं त्याचं काम. त्याच्याकडे रोज काहीतरी वेगळं आहे का करायला? रोज वेगळ्या टाईपचा निर्णय घ्यायचा का नाही? जो स्वीपर आहे, ज्याला सफाई करायची आहे, त्याचं काम फिक्स आहे, तो येत आहे, आपली सफाई करत आहे, रोज एकसारखं काम करत आहे, रोज काही त्याला नवीन निर्णय नाही घ्यायचा आहे सफाईचा, एकदाच काय आहे ते करायचं आहे आणि तो निघून जाईल. ओके, अशा नियोजित निर्णयांना ट्रेनिंग सुद्धा काय फार थोडीशी ट्रेनिंग असते आणि ते कामामध्येच या गोष्टी शिकून घेतात 2-4 दिवस केले की. परंतु अनियोजित निर्णयाची गोष्ट वेगळी असते, जे नॉर्मली जे हायर लेवलला काम करणारे लोक असतात, जसं की क्लास 1 आणि किंवा क्लास 2 चे जे ऑफिसर्स आहेत, हे ऑफिसर्स कसे असतात? त्यांच्याकडे रोज काहीतरी नवीन येतात, रोज काहीतरी चॅलेंजेस येतात आणि रोज त्या चॅलेंजला डील करायला त्यांना रोज नवीन प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. ओके, जसं की तुम्ही समजा जर तहसीलदार असाल, डेप्युटी कलेक्टर किंवा कलेक्टर असाल, रोज नवीन काहीतरी होणार, नवीन लोक येणार, नवीन आपले प्रॉब्लेम्स घेऊन येणार, नवीन समस्या काहीतरी येणार, नवीन काहीतरी वरून गव्हर्नमेंटची पॉलिसी येणार, त्याच्या इम्प्लिमेंटेशनचे नवीन नियम येणार आणि तुमचे निर्णय रोज वेगवेगळे असणार, कारण फिक्स नाहीये. रोज काहीतरी नवीन होत राहते तुमच्यासोबत, कारण तुम्ही वरच्या लेवलचे निर्णय घेणारे आहेत. खालचे तुमचं असं फिक्स नाहीये, आलो बसलो 4 साईन केल्या घरी केला असं नाहीये. तुम्ही ऑफिसमध्ये आल्यानंतर नवीन काहीतरी तुमच्या समोर समस्या येणार आहे आणि त्याला तुम्हाला सोल्युशन्स द्यावं लागणार आहे. त्यामुळे या ठिकाणी ट्रेनिंग तुम्हाला 1-2 दिवसाची ट्रेनिंग किंवा काम करता करता ट्रेनिंग होत नाही, तुम्हाला स्पेशल ट्रेनिंग दिल्या जाते की असे अनियोजित निर्णय कसे घेतले पाहिजे. तुम्ही पहा, क्लास 1 चे ऑफिसर झाल्यानंतर तुमची ट्रेनिंग किती चांगली असते. तेच जर तुम्ही क्लास 4 ची ट्रेनिंग पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल 15 दिवसांची ट्रेनिंग असते आणि तुम्ही क्लास 1 झाले की तुमची ट्रेनिंग चालते 1.5-2 वर्ष. का असं चालत असेल? कारण तुम्हाला अनियोजित निर्णय घ्यायचे आहेत समोर जाऊन. ओके, मग तुम्हाला हायर लेवलला रोज काहीतरी नवीन चॅलेंज येणार, रोज वेगळे निर्णय घ्यावे लागणार आणि ती तुमची क्षमता पाहिजे. अशा प्रकारचे निर्णय हे प्लॅन किंवा अनप्लॅन निर्णय लक्षात ठेवायचे, नियोजित निर्णय आणि अनियोजित निर्णय. ओके, असं तो सांगतो. त्यानंतर सायमन अजून एक चांगली गोष्ट सांगतो. सायमन म्हणतो निर्णय घेण्यासाठी आपण मॅथमॅटिकल मॉडेल वापरले पाहिजे, कारण मॅथमॅटिकल मॉडेल निर्णय घेण्यामध्ये फारच चांगले असतात. त्यामध्ये तुम्ही संशोधन करा, ठीक आहे, तुम्ही डेटा प्रोसेसिंगची टेक्नॉलॉजी वापरा, तुम्ही संगणक वापरा,
ओके, तुम्ही सिस्टम अनालिसिसच्या टेक्नॉलॉजी वेगवेगळ्या वापरा, गणितीय साधनांचा वापर करा, स्टॅटिस्टिक्सचे फॉर्म्युले वापरा, म्हणजे त्या बेसिसवर मॅथमॅटिकलच्या बेसिसवर निर्णय घेतले तर चांगल्या प्रकारचे निर्णय येऊ शकतात. परंतु यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, ज्या ठिकाणी फक्त तथ्य किंवा आकड्यांच्या बेसिसवर निर्णय घ्यायचे असतात त्याच ठिकाणी मॅथमॅटिकल मॉडेल चालू शकते. ज्या ठिकाणी व्हॅल्यू मूल्यांच्या बेसिसवर निर्णय घ्यायचे असतात त्या ठिकाणी मॅथमॅटिकल चालत नाही, कारण हे जे मॉडेल आहेत मॅथमॅटिकल मॉडेल यांच्यामध्ये मूल्ये नसतात. त्यामुळे मूल्ये जिथे आवश्यक आहेत त्या ठिकाणी हे नाही चालणार. जसं गरिबी दारिद्र्य रेषाच्या खालच्या लोकांच्या विकासासाठी काम करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला डेटापेक्षा व्हॅल्यूज जास्त इम्पॉर्टंट आहे. ते तुम्हाला सेन्सिटिव्हिटी असणे आवश्यक आहे त्या लोकांबद्दल, त्यावेळेस तुम्ही तिथे चांगलं काम करू शकता. परंतु मला जर बजेट बनवायचं असेल तर बजेट बनवताना मोस्टली मी मॅथमॅटिकल मॉडेलवर डिपेंड असू शकतो. किंवा इकॉनॉमिक पॉलिसी बनवायची असेल, इन्फ्लेशनच्या रिलेटेड मला पॉलिसी बनवायची असेल महागाईची, तर मी मग मॅथमॅटिकल मॉडेल वापरू शकतो. परंतु पहा, बऱ्याच किती वर्ष आधी आपल्याला सायमन सांगतो की मॅथमॅटिकल मॉडेल वापरा, आज सुद्धा आपण वापरतो. जे मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम जी असते त्याच्यामध्ये माहितीच्या आधारावर निर्णय घेतले जातात. हे सायमनमुळे ह्या गोष्टी आपण अशा गोष्टी आज करत आहोत. ठीक आहे, आज प्रत्येक ठिकाणी पहा तुम्ही कशी टेक्नॉलॉजी, कम्प्युटर वापरला जाते, स्टॅटिस्टिक्स वापरले जाते, त्याचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे पॉलिसी मेकिंगमध्ये. का? सायमननी सांगितलेलं आहे की असे निर्णय हे नेहमी तर्कसंगत निर्णय असतात जे तुम्ही डेटाच्या बेसिसवर घेतात आणि हे मॅथमॅटिकल मॉडेल तुम्हाला निर्णय घेण्यामध्ये मदत करतात. त्यामुळे त्याचा वापर तुम्ही करायला पाहिजे. ठीक आहे, या गोष्टी सांगतो. सायमनच्या एवढ्या चांगल्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत, त्याच्या आधीच्या 2 लेक्चरमध्ये सुद्धा आपण पाहिलेत. परंतु ऑफकोर्स त्यावर टीका भरपूर होते सायमनवर. कारण सायमन जो आहे, सायमन बेसिकली जास्त महत्व कशावर देतो? रॅशनॅलिटीवर तो जास्त महत्व देतो, तार्किकतेवर जास्त फरक देतो, लॉजिकल किंवा तर्कसंगतेवर तो मूल्ये वगळतो निर्णयांमधून. हालाकी तो सांगतो नंतर की बाबा बाउंडेड रॅशनॅलिटी असते. ओके, तुमची जे तार्किकता आहे ते पूर्णपणे नाही, ते बंधनकारक तार्किकता आहे, बाउंडेड रॅशनॅलिटी आहे. परंतु तरी तो सांगतो बाउंडेड रॅशनॅलिटी असेल तरी तो म्हणतो तरी तार्किकतेवर किंवा तर्कसंगतेवर चालवणारे निर्णय बेस्ट असतात. त्यामुळे मूल्य निर्णयातून वगळणे हे एक त्याच्यावर खूप टीका केली जाते. मूल्यांना तो तेवढं महत्व देत नाही. तो म्हणतो जर मूल्यांवर तुम्ही निर्णय घेत असाल तर ते तर्कसंगत निर्णय असूच शकत नाही, जे की रॉंग आहे. तुम्हाला भारतासारख्या देशामध्ये मूल्यांच्या बेसिसवर निर्णय घ्यावे लागतात. सेन्सिटिव्हिटी असावी लागते तुम्हाला, तेव्हाच तुमचे निर्णय चांगले असू शकतात. लोक प्रशासनापेक्षा व्यावसायिक प्रशासनाशी अधिक संबंधित आहे, कारण लोक प्रशासनामध्ये तुम्हाला मूल्य पाहिजे. व्यावसायिक प्रशासनामध्ये मूल्य नसतील तरी चालेल, की जे लोक तुमचा माल खरेदी करू शकतात तुम्ही त्यांचाच विचार करत आहे, जे खरेदी नाही करू शकत तुम्ही त्यांचा विचार करत नाही. लोक प्रशासनामध्ये असं चालत नाही. उलट ज्यांची कॅपॅसिटी नाही आहे काही खरेदी करण्याची त्यांच्यासाठी तुम्हाला जास्त कामं करावे लागतात, त्या ठिकाणी तुम्हाला मूल्य लागतात. संघटनेमध्ये संप्रेषणाच्या भूमिकेकडे दुर्लक्ष. कुठेही आपला सायमन कम्युनिकेशन वाढवण्याबद्दल बोलत नाही की सिनियर ज्युनियर बद्दल कम्युनिकेशन वाढायला पाहिजे, जे कलिग्स आहेत त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन वाढायला पाहिजे. संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन, याच्यावर त्याचा बिलकुल त्याच्यावर भर नाहीये. निर्णय प्रक्रियेमध्ये अनिश्चितता तो विचारात घेत नाही. जसं तू सांगतो फक्त निर्णय कसे घ्यायचे. इंटेलिजन्स डिझाईन चॉईस मॉडेल आपण याच्या आधीच्या पहिलं लेक्चर जे होते सायमनचं त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. निर्णय कसे घ्यायचे सांगतो, परंतु एकदा निर्णय घेतला म्हणजे संपला का विषय नाही. तो निर्णय बदलावा लागू शकतो तुम्हाला समोर. अनिश्चितता असते तुमची. जसं की तुम्ही 14th फायनान्स कमिशन आपलं होतं ते 2020 पर्यंत संपणार होतं. ज्यावेळेस ते संपणार होतं तेव्हा कोविड आला. आपल्याला 2020 मध्ये संपणारा 14th फायनान्स कमिशन आपल्याला 2021 पर्यंत चालवावा लागला. अनिश्चितता, या अनिश्चिततेचा सायमन त्याच्याबद्दल बोलत नाही. ठीक आहे, सार्वत्रिक दृष्ट्या वैध नाहीये. ओके, तुम्ही पूर्ण जगामध्ये सायमनचे प्रिन्सिपल नाही लावू शकत. मोस्टली सायमनचे प्रिन्सिपल हे डेव्हलप कंट्रीजमध्ये लागतात, ज्या ठिकाणी सेन्सिटिव्हिटीची गरज तुम्हाला कमी असते ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये, पुअर कंट्रीजमध्ये मूल्य आणि सेन्सिटिव्हिटी लागते, त्यामुळे सार्वत्रिक दृष्ट्या पुन्हा तो वैध नाही आहे. आणि प्रशासनामध्ये कार्यक्षमता हे एकच ध्येय असू शकत नाही. प्रशासनामध्ये इक्वॅलिटी, एकता हे सुद्धा असते. एम्पॉवरमेंट, विकास हे सुद्धा ध्येय असते. फक्त कार्यक्षमता, पैसा कसा वाचवला हे एकच ध्येय त्या ठिकाणी असू शकत नाही, किंवा नियम कसे पाळले एकच ध्येय त्या ठिकाणी असू शकत नाही. त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक गोष्टीबद्दल, जे दुर्बल घटक आहे त्यांच्या विकासाबद्दल तुम्हाला गोष्टी करू लागतात, आणि त्या दुर्बल घटकांचा विकास हे मेन ध्येय असते प्रशासनातलं, ज्याबद्दल सायमन बोलत नाही, कारण तो मूल्यांना व्हॅल्यूज देत नाही.
ही सायमनवर आपल्याकडे टीका आहे. पहा आपले जे वेगवेगळे थिंकर्स आपण कसे सोप्या भाषेमध्ये समजून घेत आहे. आपण 3 लेक्चरमध्ये पूर्ण सायमन समजून घेतलं आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये. ज्या गोष्टी एखादं पुस्तक वाचताना तुम्हाला सोपं वाटते त्या गोष्टी आपल्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या कोर्समध्ये आपण सिंपलपणे करून घेतो. हाच कोर्स आपला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मीडियममध्ये सध्या अवेलेबल आहे. ऑफलाईनची बॅच आपली येत्या 7 जुलैपासून आपली ऑफलाईनची बॅच सुरू होत आहे, ज्याच्या ॲडमिशन्स ऑलरेडी सुरू आहेत. ओके. आणि जर तुम्ही ऑनलाईन घ्यायची जर तुमची इच्छा असेल, तुम्ही पुण्यात नसाल, पुण्याच्या बाहेर असाल, ऑनलाईन कोर्स घ्यायचा असेल तर ज्ञानदीप ऑप्शनल या ॲपवर आपला ऑलरेडी ऑनलाईन कोर्सेस सुरू आहेत. त्या ठिकाणी रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल आहेत. तुम्ही डेमो लेक्चर्स फ्रीमध्ये सुद्धा पाहू शकतात आणि मग कोर्स घेऊन बाकीचे लेक्चर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल असणार. ठीक आहे. तर अशा सोप्या भाषेमध्ये आपण सगळा जो पूर्ण सिलेबस आहे, पूर्ण सिलेबस इथे कव्हर करून घेतो. तुम्हाला जर काही कोर्स घेताना प्रॉब्लेम आला किंवा अभ्यास करताना काही प्रॉब्लेम आला तर त्या ठिकाणी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. माझा नंबर सुद्धा इथे आहे 940 542 546 आणि 1. ओके. तो कोर्स घेताना तुम्हाला लक्षात येईल की त्या ठिकाणी फक्त लेक्चर्स नाही आहेत, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये नोट्स सुद्धा आहेत. इंग्लिश आणि मराठीमध्ये सुद्धा दोन्ही लँग्वेजमध्ये आपल्याकडे कोर्स आहे. नोट्स सुद्धा आहेत, मेंटरशिप पण आहे, आन्सर रायटिंग सुद्धा आहे आणि त्यातल्या त्यामध्ये आपण टेस्ट सिरीज सुद्धा घेतो. हे सगळे बेनिफिट्स आपल्या दोन्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही कोर्समध्ये आहे. ओके. भेटूया नेक्स्ट लेक्चरला एखाद्या नवीन थिंकर्सची बद्दल चर्चा करण्यासाठी. थँक्यू.